एकूण लोकसंख्या, अनुसूचित जातीची लोकसंख्या आणि अनुसूचित जमातीची लोकसंख्या आणि एकूण सदस्य तसेच प्रभागातील एकूण सदस्य तुम्हाला विवरण वाचून दाखवतो. आपल्या गावातील एकूण लोकसंख्या आहे 2,244. अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे 328. अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे 12. ग्रामपंचायतीची एकूण सदस्य संख्या आहे आपल्याकडे 9. प्रत्येक प्रभागामध्ये 3 अशा जागा आहेत. पहिल्या प्रभागामध्ये 3 जागा, दुसऱ्या प्रभागामध्ये 3 जागा आणि तिसऱ्या प्रभागामध्ये 3 जागा. आता आपण प्रभागनिहाय प्रवर्ग पाहूया आणि आपल्या अगोदर संख्या पाहूया किती येणार. बरोबर. अनुसूचित जातीची जी संख्या आहे लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आपल्याला 1 जागा हे निश्चित होईल. आता कोणत्या प्रभागामध्ये आपण पाहूया. ठीक आहे. फक्त तुम्हाला संख्या सांगतोय. अनुसूचित जातीची जी जागा आहे ती 1 जागा आपल्याला येईल. कोणत्या प्रभागामध्ये पाहूया. अनुसूचित जमातीची लोकसंख्येनुसार आपल्याला अनुसूचित संख्या कमी असल्यामुळे जागा आपल्याला अनुसूचित जमातीसाठी नाही. नागरिकाचा मागास प्रवर्ग जी संख्या आहे 27% प्रमाणामध्ये आपल्याला जागा द्यायची आहे. तर त्यानुसार आपल्याला 2 जागा हे नागरिकाचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी निश्चित होते. आता आपण अनुसूचित जातीची जी जागा आहे कोणत्या प्रवर्गामध्ये जाणार हे आपण पाहणार आहोत. आपण सर्वात अगोदर. बरोबर. क्रमांक 1 सदस्य संख्या 3. पहिली जागा अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव राहील, आरक्षित राहील. नंतर दुसरी जागा सर्वसाधारण स्त्री आणि तिसरी जागा सर्वसाधारण. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 3 जागा आहेत. त्यापैकी 1 जागा नाममात्रसाठी, दुसरी जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी आणि तिसरी जागा सर्वसाधारणसाठी. प्रभाग क्रमांक 3 मध्ये 3 जागा आहेत. नाममात्र स्त्रीसाठी 1 जागा, दुसरी जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी, तिसरी जागा सर्वसाधारणसाठी. अशी एकूण आपले 9 जागा आहेत. पहिल्या प्रभागामध्ये 2 महिला आलेल्या आहेत, स्त्री आलेल्या आहेत. एक अनुसूचित जातीची 1 स्त्री आणि सर्वसाधारणसाठी हे 2 जागा. प्रभाग क्रमांक 2 मध्ये 1 सर्वसाधारण स्त्रीसाठी आलेले आहे. 3 झाले. आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये 1 नाममात्र स्त्री आली आणि 1 सर्वसाधारण स्त्री. आपली 5 जागा आहेत. आपली कन्फर्म झालेली आहे. ते फिरून येते आपण कार्याचे प्रतिनिधी म्हणून आम्ही उपस्थित आहात. तुम्हाला हरकती मांडण्यासाठी कालावधी आहे. तुमचे मत तुम्ही मांडू शकता आणि हरकती करू शकता. शांतपणे आपण सगळी प्रक्रिया पार सहकार्य केलं त्याबद्दल मी विलोली धन्यवाद देतो आणि पुढील त्याबद्दल ग्रामपंचायत केरूरच्या वतीने आपल्या सर्वांचे आभार मानते आणि आरक्षण सोडतसाठी अगदी असं सुंदर प्रकारे कुठलाच वादविवाद न